काहीतरी जन्माचं असेल का बाबांनी आज आपली हे दृष्टी ओपन केली. बरोबर. हे जे पूर्ण 108 बिमारी आहेत ना, हे सगळे बाबांकडून मी फक्त विलाज नाही, त्याला आतलं समजून घेतलंय कसं होतो. जसं कॅन्सर आहे, एड्स आहे, गँग्रीन आहे, सोरायसिस आहे. सोरायसिस पण बरं झालं एकदम. एक डॉक्टर होते, ते लातूरला प्रॅक्टिस करायचे. त्यांनी आपला कार्यक्रम बघितला तर त्यांनी एक दिवस मला फोन केला. बोला भगिंदर आहे ना, भगिंदर ते माझा एका पेशंटचं बरं होत नाही, 6 महिन्यापासून ट्राय करतो, तर त्याला काय करायचं. आणि तुम्ही आयुर्वेदिक दवा चालू केली ना, तो म्हणाले हे नका खाऊ, आंबट नका खाऊ, टिंबट नका खाऊ. 10-12 जडीबुट्या मिक्स करून ते बनवतात. पण ह्याच्यात असं काही नाही. ह्याच्यात तुम्हाला कुठलाही बिमारी असेल ना, आजार, तर 2-3च वस्तू असतील. हे घ्या, हे घ्या, हे घ्या. जेवढी गरज आहे तेवढीच. तुम्हाला कुठेही इन्फेक्शन असेल, इन्फेक्शन, तर केळ्याचं पान ठेवलं ना का त्याचं रेडिएशन 2 फुटापर्यंत आहे. केळ्याचा पानचा जे काय पण जखमामध्ये जे इन्फेक्शन होता सगळं संपतो. तुम्ही मेडिकल दवाई नाही लावली तरी तुम्ही केळ्याचं पान ठेवला तरी ते ओके होणार. ओके. मध्ये लोक इंटरव्ह्यू घेतात ना, ते म्हणतात का तुम्ही मेडिकल कडून परमिशन घेतली का. म्हटलं कशाला. मेडिकल मला परमिशन देणारा कोण. करेक्ट करेक्ट. त्याला स्वतःला माहित नाही. त्यांनी मेडिकलनी सांगायला मला का बाबा एक बिमारी आम्ही पूर्णपणे बरी करतो आणि त्याच्यानी दुसरा त्रास होत नाही, तर मी सरेंडर होईल ना. तुम्ही स्वतः कुठली बिमारी पूर्णपणे बरी करत नाही. एक बरी करताना दुसरे 2 खराब करता. माझ्यावर केस झाला ना तर हजारो लोक आहेत ज्यांना बरं झालेलं आहे. बरोबर आहे. फरक पडला, ते उभे राहतील ना. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. आपल्यासोबत आहेत प्रवीण दादा. आणि तुम्ही लोकांनी मागच्या पॉडकास्टला इतकं भरभरून प्रेम दिलं आहे. बऱ्याच लोकांनी सॉफ्ट कॉपीसाठी मला मेसेज केला होता व्हॉट्सअपवरती आणि खूप लोकांना मी फॉरवर्ड पण केले सॉफ्ट कॉपी. त्याच्यानंतर बऱ्याच लोकांना रिझल्ट आले चांगले. दादांची रेमेडी जी बाबांनी त्यांना सांगितली आहे त्या रेमेडीनंतर इतके आपण म्हणू शकतो चमत्कार झालेत, इतक्या लोकांना फरक आला आहे. आजच्या पॉडकास्टमध्ये आपण ना थोडे जे अनुभव आहेत लोकांना आलेले रेमेडीज नंतर ते जाणून घेऊया दादांकडून. नमस्कार दादा. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. याच्यात कसं आहे का, हे जे बाबाची रेमेडी आहे ना, हे एका दिवसात आलेली नाही आपल्याकडे. आज 35 वर्षामध्ये जसे जसे लोक येत गेले, ज्याचे जे त्रास होते त्याच्यासाठी मी बाबांना विचारायचो, बाबा याला काय करू. तर बाबा सांगायचं असं कर, तर ते बरे व्हायचे. पण त्या टायमाला असं काही नव्हतं का आपण या क्षेत्रात जायचं किंवा हे आपल्याला हे करायचं, तसं काय नव्हतं. म्हणून मी काय करायचो, 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी कोणी आला का ज्याला डॉक्टरकडून बरं नाही होत त्याची रेमेडी करायचो. बरोबर. मग त्यांना ते बरं वाटायचं. तसं चालत गेला. आता कसं झालं, यूट्यूबवर आल्यानंतर लोकांची भीड वाढली. हो का बाबा 2-2 हजार 3-3 हजार मेसेज आले. तर मग बाबांना विचारलं, बाबांनी सांगितलं का याला बुक बनवलं. मग सगळ्या बिमाऱ्या परत काढून त्याचा सगळं जे आठवण नव्हती ते बाबांना विचारून ते केला. आणि आता हे बुक रिलीज झाल्यानंतर आज 3 महिने झाले बुक रिलीज होऊन, त्याच्यात फार लोकांना फरक पडला. तर कित्येक लोक मेसेज देतात का बाबा आमचं हे बरं झालं, आमचं हे बरं झालं. त्याच्यात काही जे आहेत ना उदाहरण का ज्यांचे फोटो वगैरे पण माझ्याकडे आलेले आहेत, ते मी तुम्हाला थोडंसं सांगतो. मध्ये आमच्याबरोबरच काम करणारा एक प्रवीणबाई म्हणून आहे, मुलुंडला राहतात. तर त्यांना कोणीतरी सांगितलं का बाबा एका माणसाचे 2 अंगुठे कापले पायाचे, 2 बोटं कापले आणि त्याला आता प्लास्टिक सर्जरी करायला सांगितलं आहे डॉक्टरने. हो, प्लास्टिक सर्जरी करायला सांगितलं आहे. आणि त्याला डायबिटीस होता म्हणून गँग्रीन झाली होती. ओके. आता गँग्रीनचा प्रकार कसा असतो का, त्यांनी एकदा समजा वरून प्लास्टिक सर्जरी केली तरी पण आतून काय गँग्रीन निघत नाही. अच्छा. ते वाढत जाते. ओके. मग काही वर्षांनी परत पुढे कापतात. हे फार लोकांबरोबर झालेलं आहे. आज एवढं कापला, नंतर एवढं कापला, मग एवढं कापला, वाढत जातं, कारण ते गँग्रीन निघत नाही. राईट. पण ह्या प्रवीणनी ज्या माणसाचा ऑपरेशन झाला होता त्याच्या पोरीला सांगितला का तुम्ही एक काम करा की आमच्या साईबाबांचा जो दिव्य जो हे आहे उपचार, त्याच्यावर तुम्ही केळाचं पान ठेवा. मग पोरीला विश्वास आहे बाबांवर. त्यांनी काय केलं, ते डॉक्टरची ट्रेसिंग होती ना त्याच्यावर केळाचं पान ठेवून बांधला. अच्छा.
हां आणि त्याला सांगितलं होतं का 3-4 दिवसांनी बदली करायचा. ती पान बदली करत गेली बुकच्या हिशोबाने. तुम्हाला खरं नाही वाटणार, जेव्हा 10-12 दिवसानंतर ते पट्टी उघडली ना, तर त्यांनी जे डॉक्टरने बघितलं ते बोललं हे कसं काय होतं, कारण हे चमडी आलीच नाही पाहिजे, राईट. मेडिकलच्या हिशोबाने चमडी नाही आली पाहिजे, पण ते चमडी आली. तर डॉक्टरने त्यांना विचारलं तुम्ही काय केला, तर बोला काय नाही ते एक बाबांचा उपचार आहे ते आम्ही ठेवतो. बोला ठेवा ठेवा. फरक पडतोय. परत त्यांनी ड्रेसिंग करून पट्टी बांधली, ह्यांनी परत ठेवला. असा कमीत कमी 1.5 महिना यांचा चालला. 1.5 महिन्यानंतर डॉक्टर काय बोलले का आता तुम्हाला ड्रेसिंगची पण गरज नाही. ओके. पूर्ण जखम होता ना त्याच्यावर चमडी आली अच्छा. आणि ते एकदम व्यवस्थित झाला. आतला गँग्रिंग पण गेला. तो डॉक्टर पण विचार करायला लागला का बाबा हे काय आहे. मग त्या लोकांनी डॉक्टरला पण PDF दिली का बाबा हे नवीन उपचार आहे आणि हे म्हणजे साईबाबांच्या माध्यमात आलेलं आहे. बरोबर. आणि खरं वैशिष्ट्य काय आहे का त्या माणसाचे वय किती, 68 वर्ष. ओके. त्या वयामध्ये पण त्या वयामध्ये हील व्हायचं म्हणजे ते टफ होतं थोडं, फार टफ होतो. आणि ते पण गँग्रिंगला तर यंग माणूस असेल तरी नाही होत. हे एक युनिक आहे एकदम. हो हो. एक युनिक एक्झाम्पल आहे. असंच एकाचं जे होतं ना आमच्या म्हणजे ओळखीचे आहेत अतुल म्हणून, तर त्याच्या वडिलांना आजारपणामुळे असं झोपत राहतो ना, तर मागे आहे ना बेडसोल झाला. ओके. तर बेडसोल एवढा मोठा पॅच झाला. तर त्याला DVA उपचार आपल्याकडे येत राहतो म्हणजे त्याला माहिती आहे DVA उपचार. तर त्यांनी काय केला त्याच्या मागे ते जे प्लास्टिक रबरची शीट असते ना त्याच्या मागे केळाचं पान ठेवला. ओके. आता त्यांनी सगळे फोटोग्राफ्स पाठवले. एवढा मोठा पॅच होता ना एवढा झाला. अच्छा. त्यांनी तिकडचा जो हे असतो ना आपला काय म्हणतात केअरटेकर बॉय त्याचा इंटरव्ह्यू घेतला. ओके. आणि त्याला विचारला का बाबा तू किती वर्षापासून हे काम करतो, तर तो बोलला का मी 8-10 वर्षापासून करतो. बोला असं कधी बघितलं आहे का बेडसोल जाताना, म्हणतो नाही बघितला, हे पहिल्यांदा बघितलं आहे का हे बेडसोल एवढा मोठा पॅच गेला आणि एकदम एवढा झाला आणि आता तर एकदम प्लेन झाला. ओके. त्यांनी काय उपचार केला. काय नाही केळाचं पान ठेवला होता. अच्छा, तोच उपचार जो हो. हो. केळाचं पानचं वैशिष्ट्य काय माहिती आहे का, आपल्या बाबांच्या बुकमध्ये दिलेलं आहे. तुम्हाला कुठेही इन्फेक्शन असेल तर केळाचं पान ठेवलं ना का त्याचं रेडिएशन 2 फुटापर्यंत आहे. केळाचं पान ठेवला बरोबर आहे का त्याच्या तिकडे जे काय पण जखमामध्ये जे इन्फेक्शन होता सगळं संपतो. तुम्ही मेडिकल दवाई नाही लावली तरी तुम्ही केळाचं पान ठेवला तरी ते ओके होणार. ओके. आणि त्याला एकदमच गेला पूर्ण. त्याचे पण व्हिडिओ आहेत माझ्याकडे. ते त्यांनी ते इंटरव्ह्यू घेतला ना त्याचा, बरोबर, ते केअरटेकरचा, ते मी तुम्हाला पाठवेल. हे असे जे घडतात ना ज्याला आपण असंच म्हणतो का काय कामाचा, बरोबर, पण त्याच्या मागे फार मोठा सायन्स आहे अध्यात्मामध्ये जे हळूहळू लोकांना माहीत पडतो. हे तर झाले अननोन माणसाचे काम. ह्याच्या पुढे एक डॉक्टर होते, ते लातूरला प्रॅक्टिस करायचे. त्यांनी आपला कार्यक्रम बघितला, ते येऊन भेटून गेले ऑफिसला. मग त्यांच्याकडे माझा पर्सनल नंबर वगैरे होता. तर त्यांनी एक दिवस मला फोन केला. ते म्हणाले का प्रवीणभाई तुम्हाला एक विचारायचं आहे. म्हटलं काय. तर बोला भगिंदर आहे ना भगिंदर, ते माझा एका पेशंटचं बरं होत नाही. ओके. मी जाम ट्राय केली, कमीत कमी तो 6 महिन्यापासून ट्राय करतो. तर त्याला काय करायचा. म्हटलं बघा पहिला तर तुम्ही हे समजून घ्या का भगिंदर होतो कशामुळे. अच्छा. जे आपल्याला भगिंदर होतो ते कशामुळे होतं. आपण जे जेवण बनवतो ना त्याच्यात जे मसाले असतात ना ते बरोबर शिजत नाही. ओके. आणि समजा आपण तिखट मिरची जास्त टाकली ते प्रॉपर शिजत नाही आणि आपण खातो का ते आहे ना आतमध्ये डायजेस्ट होत नाही. त्याचे ज्याला म्हणतात ना क्रिस्टल होतात, क्रिस्टल ते आपल्या सिस्टममधून बाहेर निघतात. पण जिकडून बाहेर पडायचं असतो ना तिकडे ते पडत नाही. त्यांच्या शार्पमुळे ते कुठे पण शिरतात. अच्छा. मग तिकडे आतमध्ये जखम होतो आणि मग जेवढे क्रिस्टल येतात ते तिकडेच शिरतात. मग त्याचा एक काटा तयार होतो. तो असा माणूस बसला ना भगिंदरवाला का त्याला बसायला होत नाही. ओके. कारण तो आतमध्ये काटा लागतो आणि तो हळूहळू एवढा मोठा होतो ना का तो चमडीला कापून बाहेर येतो. ओके. म्हणजे मग तिकडून ब्लड निघतो. तर डॉक्टर फार प्रयत्न करतात, ऑपरेशन करून काढतात पण त्याला,
त्या काट्याला काढतात पण परत येतो, बरोबर. कारण त्याची जी सिस्टम सेट झाली. हां मग त्याच्यासाठी एक उपाय त्यांना मी सांगितला हां का ज्याला बगिंदर आहे त्यांनी सकाळी सकाळी आहे ना 1 चमचा खोबऱ्याचं तेल घ्यायचा, प्यायचा. खोबऱ्याचं तेल प्यायचं. खोबऱ्याचं तेलमध्ये ते वैशिष्ट्य आहे का आपल्या आतमध्ये जे पण जे म्हणजे बरोबर शिजलेलं नाही हां आणि क्रिस्टल झाला आहे त्या क्रिस्टलला तो सॉफ्ट करून टाकतो. ओके. हे बाबांचा उपाय आहे. तर एका तर ते काटा सॉफ्ट झाला. दुसरा जिकडून ब्लड पडतो बरोबर आहे ना तिकडे मी त्यांना काय सांगितलं का एक रुमालमध्ये केळाचं लहान पान ठेवायचा, त्याला घडी करायची, तेव्हा त्याच्या खाली ठेवायचा म्हणजे आतमध्ये. म्हणजे तो काय करतो जे भोग झालेला आहे त्याचं इन्फेक्शन मारून टाकतो आणि तिकडे परत रूज आणतो, बंद करून टाकतो. हे त्याला उपाय सांगितला. तर मग त्यांनी त्याला पेशंटला सगळं ते सांगितला उपाय. मग 15-20 दिवसांनी फोन आला, बोलतो थँक्यू प्रवीण भाई. म्हटलं काय झालं? म्हटलं एकदम बरं झालं. म्हटलं थँक्यू मला नाही सांगायचा, बाबांना सांगायचा. आणि ज्यांची बिमारी ठीक होते ना थँक्यू म्हणतात. म्हटलं मला नाही, आजूबाजूला बाबांचं मंदिर असेल ना बरोबर तिकडे जाऊन त्यांना थँक्यू सांगायचा. कारण कसं आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे, बरोबर. हे मी माझ्या मनातनं नाही सांगितलं. अच्छा मी काय डॉक्टर नाही का, मी काय वैद्य नाही, करेक्ट. मी फक्त मेसेंजर आहे. एवढा आहे का काहीतरी जन्माचं असेल का बाबांनी आज आपली हे दृष्टी ओपन केली, बरोबर का आपल्याला ऐकू येते. करेक्ट. जसं आज हे जे पूर्ण 108 बिमारी आहेत ना हे सगळे बाबांकडून मी फक्त विलाज नाही त्याला आतलं समजून घेतलंय कसं होतो. आता दुसरी बुक चालू आहे ना बनवायची, ते फक्त ह्या लोकांसाठी आहे की जे आपले उपचार करणार आहेत. ओके. जसे डॉक्टर आहेत ना त्याच्यात आमच्या ग्रुपमध्ये डॉक्टर पण जाम झालेत आता 15-20. मग 90 माणसांना आहे ना या डिसेंबरला 90 माणसांना 15 दिवस आपल्याकडे ठेवणार आहे एक रिसॉर्टवर. त्यांना सकाळी 10 ते संध्याकाळी 6 टीचिंग होणार या बिमाऱ्यांचे. काही नक्की हे वस्तू कसं आहे त्याच्यावर उपाय करते. ओके. नक्की उपाय कसं करते ते म्हणजे कसं आहे का सगळ्या स्टेटमधून आपल्या 32 स्टेट आहेत ना सगळ्यामधून 3-3 माणसं घेणार. आणि आपले जे वेबसाईट येणार ना त्या वेबसाईटवर त्या स्टेटचा माणसाचा नंबर असेल आणि कॉन्टॅक्ट असेल. ओके. म्हणजे तुम्ही महाराष्ट्रामध्ये आहे आणि जर तुम्ही आपल्या बुकमधून उपाय करता आणि तुम्हाला काय विचारायचं असेल का तुम्ही त्यांना विचारू शकता. बरोबर आहे. मग ते माणसं आहे ना ते 6 महिने प्रॅक्टिस करून नंतर ते 90 लोकांना तयार करतील. बाबांची कल्पना अशी आहे ना का आज ते 5 वर्षानंतर माणूस स्वतःच समजून घेईल आणि स्वतःचे जे काय प्रॉब्लेम असेल ते स्वतःच सॉर्ट आउट करेल. हे असं एक सगळं प्रयोजन चाललेलं आहे. बरोबर. आणि याच्यात फारसे अनुभव आलेले आहेत. ते आता मी काय केलं की एक ज्याचे अनुभव आहेत ना त्यांची रेकॉर्डिंग करायची. मग ते तुमच्या चॅनलवर पण देऊ, दुसऱ्या चॅनलवर. म्हणजे कसं आहे शेवटी कसं आहे ह्या जगात आहे ना जेवढा ॲक्च्युअल काम करतो ना त्याच्यापेक्षा जास्त प्रोपोगंडा काम करतो. बरोबर. करेक्ट. तुम्ही किती चांगली वस्तू बनवली पण जर लोकांना माहीत नाही तर ते कसं त्याचा बेनिफिट घेतील. आज हे बाबांची बुक आहे याच्यातनं आजपर्यंत म्हणजे आता जे मला सगळे फोन येतात हजारो लोकांची बिमारी बरे झाली. आता कालच एक डॉक्टर आली होती भेटायला, त्याची आईवर त्यांनी कमीत कमी 10 प्रकारचे उपचार केले हे बुकमधून. सगळे सक्सेस झालेत. अच्छा. ते स्वतः डॉक्टर आहे. डॉक्टर असून पण स्वतः डॉक्टर आहे. ते म्हणाले का मी स्वतः डॉक्टर आहे पण मी माझ्या आईसाठी आता मी हे डिवाइन बुकचं ट्रीटमेंट करते. ओके. आणि याच्यात जे ट्रीटमेंट आहे ना मेन ह्याचं वैशिष्ट्य काय आहे, साईड इफेक्ट नाही. कुठलाही प्रकाराचा याला साईड इफेक्ट नाही. राईट. आणि बाकी ॲलोपॅथिक आहे दुसरे जे आहेत ना त्याच्यात साईड इफेक्ट आहे. ओके. आणि दुसरं जे आयुर्वेदिक आहे त्याच्यात फार पथ्य पाडावं लागतात. आता तुम्ही आयुर्वेदिक दवा चालू केली ना तो म्हणाले हे नका खाऊ, आंबट नका खाऊ, टिंबट नका खाऊ, म्हणजे तसं. आणि ते पण कसं आहे 10-12 जडीबुट्या मिक्स करून ते बनवतात. अच्छा. पण ह्याच्यात असं काही नाही. ह्याच्यात तुम्हाला कुठलाही बिमारी असेल ना आजार तर 2-3च वस्तू असतील, हे घ्या हे घ्या हे घ्या, जेवढी गरज आहे तेवढीच. कारण काय बाबांना जे म्हणतात ना का
ज्याला म्हणतात ना सद्गुरू, हे आता एवढी बुक लिहिली ना तर मध्ये लोक इंटरव्ह्यू घेतात ना, ते म्हणतात का तुम्ही मेडिकलकडून परमिशन घेतली का? म्हटलं कशाला? मेडिकल मला परमिशन देणारा कोण? करेक्ट करेक्ट. त्याला स्वतःला माहीत नाही. त्यांनी मेडिकलनी सांगायला मला का बाबा एक बिमारी आम्ही पूर्णपणे बरी करतो आणि त्याच्यानी दुसरा त्रास होत नाही, तर मी सरेंडर होईल ना. तुम्ही स्वतः कुठली बिमारी पूर्णपणे बरी करत नाही, एक बरी करताना दुसरे दोन खराब करता. करेक्ट. आणि तो म्हणाला मला, अरे तुमच्यावर उद्या केस कबाला होईल. म्हटलं नाही होत. माझ्यावर केस झाला ना तर हजारो लोक आहेत ज्यांना बरं झालेलं आहे, बरोबर आहे, फरक पडला, ते उभे राहतील ना. राईट. आणि तुम्ही जे सांगता ते तुम्ही तुमच्या मनातनं घडवलेलं आहे किंवा तुम्ही रिसर्च करून बनवलेलं आहे. करेक्ट. आणि मी जे सांगतो ते मी सुप्रीमनी सांगितलंय. तर ज्या कंपनीने गाडी बनवली ती बरोबर रिपेअरिंग करेल ना. करेक्ट. तर रोडचं मेकॅनिक नाही करणार. बरोबर आहे. तर आपली गाडी कोणी बनवली? देवाने. देवाने बनवला. आणि देव सांगतो का हे घे, मग होणार ना बरोबर. राईट. त्यांना माहिती आहे ना काय ते योग्य. मागच्या वेळेला एकाने इंटरव्ह्यू घेतला होता, हिंदी पॉडकास्ट होता चॅनलवाला. तर त्याने एक क्वेश्चन केला होता का मेडिकलचं परमिशन घेतला का? मला मेडिकल कोण मला परमिशन देणार? बरोबर. म्हटलं एक दिवस असा येईल ना का ह्या डिवाइन कडून मेडिकलला परमिशन घ्यावं लागेल. आणि तसं तुम्ही म्हणाले पण की डॉक्टर लोक पण ह्यातले उपाय यूज हो करून हो लोकांना बरं डॉक्टर. करतात. नाही, एक दिवस असा आहे. मी काय सांगतो बघा, मी असं नाही म्हणत का डॉक्टर चुकीचे आहेत, नाही. जेवढं त्यांना ज्ञान आहे तेवढं ते करतात. हो हो हो. शेवटी त्यांचं पण ध्येय चांगला आहे करेक्ट. का लोकांना बरं करायचा. मी काय म्हणतो लोकांना की तुम्ही डॉक्टर आहे ना, का तुम्ही लवकर माझ्या जवळ या आणि हे पण शिकून घ्या. करेक्ट. बघा, फक्त डॉक्टरी करणं आणि पैसे कमावणं हे तुमचा उद्देश नाही. शेवटी माणसाचा उद्देश असायला पाहिजे सेवा. करेक्ट. तुम्ही पैसे घ्या, नाही तर नाही, पण तुम्ही असं करा की माणूस पूर्ण बरं झाला पाहिजे. बरोबर आहे. कारण फार माणसं आहेत ना, चला मोठे माणसं आहेत त्यांच्याकडे काय पैशाची कमी नाही, पण फार माणसं आहेत ना ते तेवढंच कमवतात Right. का ज्याच्यात त्यांचं घर चालतो. बरोबर. आणि त्यांना जर का तुम्ही बिमारीसाठी असं हे केला तर काय होणार? बरोबर. आता हे जे 90 लोकांचा ग्रुप बनतो ना त्याच्यात पण फार डॉक्टर आहेत. ते म्हणतात का आम्ही येणार शिकायला. जिकडे जिकडे आपण प्रोग्राम करतो ना, आता शिर्डीला केला तिकडे डॉक्टर आले होते भेटायला, नागपूरला केला तिकडे पण आला होते, आता दिल्लीला होतोय प्रोग्राम, त्याच्यात पण बुकिंगमध्ये सगळे डॉक्टरच आहेत. बरोबर. म्हणजे कसं आहे, माझं म्हणणं कसं आहे का आज तुम्ही गाडी चालवता, बरोबर आहे ना, तुम्ही कुठल्या मॉडेलची गाडी चालवता? 78चा. त्याच्यात गिअर अशी टाकायची असते. आता कुठली गाडी आहेत ऑटोमॅटिक वाली, का तुम्ही ते शिकून घ्यायला नको? बरोबर आहे. तसंच आजपर्यंत जे वस्तूची नॉलेज नव्हती आपल्याकडे ते आपण चालवला, ते पण चालत होतं ना. डॉक्टर लोकांनी पण लोकांना सेवा केलेलं आहे. बरोबर आहे. कारण रिलीफ दिलेलं आहे, रिलीफ दिलं आहे ना. आजपर्यंत आपण त्याच्यावरच डिपेंडेड होतो आणि आज पण आहे. मी लोकांना काय म्हणतो माहिती आहे का तुम्ही आहे ना, जी वस्तूचं ट्रीटमेंट तुम्हाला डॉक्टरकडून होत नाही किंवा महाग वाटते ते तुम्ही ह्याच्याने करा, किंवा तुम्हाला सुरुवात झाली ना तेव्हा याचा उपयोग करा, म्हणजे होणारच नाही पुढे. करेक्ट. पण आता समजा कुणाचा ॲक्सिडेंट झाला का त्याला हे उपचार करायला टाईम लागेल, मग त्याला इमर्जन्सीसाठी ते डॉक्टर लागणार. बघा, कुणाला पण आपण डिनाय नाही करत, कारण डॉक्टरीमध्ये कसं आहे का ते टाके मारणार, रक्त बंद करणार, इमर्जन्सीमध्ये रक्त चढवणार. अच्छा, रक्तामध्ये कुणाचा कुठला ग्रुप आहे कुणाचा कुठला ग्रुप आहे ते पण रिसर्च झालेला आहे. राईट राईट. म्हणजे त्याचा उपयोग आपल्याला कधी करायचा? मेडिकलचा उपयोग इमर्जन्सीमध्ये. इमर्जन्सीमध्ये ॲक्सिडेंट झाला, काय झाला तेव्हा करायचा. पण जेव्हा आपण व्यवस्थित आहे आणि आपल्याला त्रास होतो तेव्हा हे डिवाइन उपचार करायचा. बरोबर. करेक्ट. किंवा कुठली मोठी बिमारी झाली का जे मेडिकलकडे ट्रीटमेंट नाही, जसं कॅन्सर आहे, एड्स आहे, गँग्रीन आहे, सोरायसिस आहे. सोरायसिस पण बरं झालं एकदम. अच्छा. आता मध्ये एक इकडचा केस होता छत्तीसगडचा, म्हणजे एक कमीत कमी 4-5 महिने अगोदरचा. त्या टायमाला तर माझी बुक लिहायची चालू होती, तर त्या टायमाला एकाचा फोन आला होता यूट्यूब बघून का बोलले माझ्या पूर्ण अंगाला फोडे आलेत. ओके. तर मी म्हटलं फोटो पाठव. त्यांनी फोटो पाठवला तर पूर्ण अंगात फोडे होते, पण पायात जास्त होते इकडे. अच्छा. मग मी त्याला सांगितलं हे पायात आहे ना, तू असं हे ट्रीटमेंट कर. ओके. बरोबर आहे ना. याला पहिला आपलं कडुनिम असतो ना, कडुनिमचं पाणी बनवून त्याला धू
आणि मग त्याच्यावर केळाचं पान बांध. ओके. तर त्यांनी बांधला. मग 8 दिवसांनी फोन आला, अरे बोलतो बाबा ते जखम वाढला. ओके. मी म्हटलं वाढला बरोबर आहे. तो बोला पस निघतोय. मला फार बरं आहे, पस निघू दे, तुझ्या पूर्ण अंगात पस आहे. तर एवढा पस निघाला त्याला, ओके. रोज निघतच होता. मी म्हटलं घाबरू नको, तुला 15 दिवसात आराम होईल. त्याचा 8 दिवस सगळं पस निघाला. नंतर तुम्हाला खरं नाही वाटणार, 1 महिन्यानंतर त्याच्या अंगात एक पण फोडा नव्हता. पूर्ण क्लिअर एकदम क्लिअर, अजिबात नाही. आणि ते डोक्यामध्ये पण होता. त्याचे सगळे फोटो आहेत, मी तुम्हाला पाठवतो ओके, हां, ते तुम्ही टाकू शकता व्हिडिओमध्ये. त्याचा इंटरव्ह्यू पण आहे, ते पण देतो. ते हिंदीमध्ये त्याचा इंटरव्ह्यू, ओके. ते पण देतो मी तुम्हाला. आणि नेमका काय झाला, ज्या दिवशी तो आला मला भेटायला, तो त्यांनी तिकडून धन्यवाद केला. म्हटलं मला नको करू, बाबांना कर. तो पहिला शिर्डी गेला, तिकडे हे करून इकडे आला भेटायला. तर भेटायला आला नक्कीच. त्या टायमाला ते डॉक्टर प्रिया पण आली. तर मी डॉक्टर प्रियाला सांगितलं ह्याचा सेरोसिस बरा झालाय. तर ते प्रिया म्हणाली कुठे फोडे दाखवा. तो म्हणतो फोडे आहे कुठे, काहीच नाही दाखवायला. फोटो दाखवू शकतो, फोडे नाही. म्हणजे डॉक्टरकडे आता डॉक्टर काय करतो माहिती आहे का, स्टेरॉइड देतो याला. अच्छा. स्टेरॉइड काय करतो, स्टेरॉइड तुमचा तात्पुरता जो जखमा आहे ना त्याच्या आतले जंतू मारून टाकतो. अच्छा. पण ते मेलेले जंतू कुठे जाणार, ते पसमध्ये कन्वर्ट होणार. ओके. मग ते पस आहे ना ते परत फोडे करणार. सोरायसिसचं तेच चालू आहे. अच्छा. आता स्टेरॉइड दिला का 6 महिने आराम होईल. ह्यांनी स्वतःनी 4 वर्ष विलाज केला होता. हे जे माणसाचं बरं झालं ना, त्यांनी 4 वर्ष विलाज केला होता. सगळं आयुर्वेदिक, ॲलोपॅथिक, होमिओपॅथिक सगळं केला होता. त्याचा इंटरव्ह्यू मी तुम्हाला पाठवणार. तर हे जे वस्तू आहे ना, आता हे जे युग चालू आहे, या युगामध्ये फारचे परिवर्तन हे बाबा आणणार आहे. बाबा आणणार आहे. कारण आपल्याला जे काही त्रास आहे त्याचा मूड आपल्याला माहीत नाही. करेक्ट. त्याचा मूड आपल्याला माहीत नाही. पण आता बाबा आहे ना ते मूड समजून देतात. आता तुम्ही एक मुलग्याला जन्म दिला, पण त्याला त्रास झाला का तुम्हाला कळत नाही, म्हणजे तुम्ही का जन्म दिला. करेक्ट. तुम्ही डॉक्टराकडे धावता. तुम्ही त्या पातळीवर या स्पिरिच्युअलमध्ये का तुमच्या मुलाला काय त्रास असेल का तुम्हाला माहिती याला काय करायचं. बरोबर. आता एक दिवस असंच झाला होता, फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका बाईचा फोन आला मला. अरे म्हणतो माझ्या पोराला जाम ताप भरलाय, रात्री 2 वाजता. ओके. म्हटलं एक काम कर, काय करू नको, बरोबर आहे ना, पोराला तुझ्या अंगाशी लावून झोप, म्हणजे असं अंगाशी लावून झोप, जवळ घेऊन. हां जवळ घेऊन झोप. तर म्हणतं पण ते ताप आहे त्याला. म्हटलं 10 मिनटं अर्धा तास लागेल तुला ताप, नंतर ताप निघून जाईल. ओके. म्हणतं असं कसं काय निघून जाईल, करून तर बघ. काय होतं, ताप नेमका कशामुळे येतो तेच माहीत नाही लोकांना. अच्छा. आपल्या शरीराच्या आतमध्ये कुठे पण जर का इन्फेक्शन झाला, म्हणजे काही बिमारी झाली का आपले जे व्हाईट सेल असतात ना ते त्याच्याबरोबर लढाई करतात. ओके. फाईट करतात. ते लढाई करतात, बरोबर आहे. लढाई करून जे आता सेल लढाई करतात, बरोबर आहे, त्याच्यातलं जे सेल मेले. आता कुठलाही माणूस मेला तर थंड होणार. बरोबर. कुठलाही माणूस मेला तर थंड होणार. कुठलीही वस्तू मेली तर थंड होणार. का ते आतमध्ये जे सेल्स मरतात, बिमारीचे पण आणि आपले पण, ते आतून थंड करतात अंगाला. ओके. मग आपण बाहेरून गरम होतो. हे शरीराचा प्रकार आहे. ओके. आतून थंड झाला का बाहेरून गरम होणार, आणि बाहेरून गरम झाला का आतमध्ये थंड आहे. मग तुम्ही त्याला जर का बाहेरून थंड केला तर आतमध्ये गरम होणार, कारण त्याच्यात ते प्रक्रिया आहे. ओके. तर मी त्याला काय सांगितलं त्याच्या आईला का त्याला अंगाला लावून झोप, बरोबर आहे ना. का ती झोपली. दुसरा दिवस सकाळी मला फोन करते, मला म्हणतो तू काय चमत्कार करतो का. म्हटलं काय काय नाही. बोलतो अर्धा तासात नंतर तू झोपला मुलगा, बरं झालं. ताप पीप नव्हता. म्हटलं नाही, पण आता त्याला काय कर, जिरा असतो ना, जिराला पाण्यात उकडायचा आणि त्याला छानून चायसारखा प्यायचा. तुम्हाला कधीही ताप आला, कुठलाही असू द्या, डेंग्यू असू द्या, मलेरिया असू द्या, पण जेव्हा तुम्हाला आला त्याच टाईमाला तुम्ही हे उपचार चालू केला ना, एक टोपामध्ये 1 ग्लास पाणी घ्यायचा, त्याच्यात 1 चमचा जिरा टाकायचा, थोडीशी हळदी आणि थोडा मीठ, ते उकडायचं चांगला. उकडला तो चायसारखा कलर होतो. आपण विदाऊट मिल्कचं चाय असते ना तशी, थोडा ब्राउनिश कलर येतो. मग त्याला छानून घ्यायचा
तो पाणी प्यायचा. त्याच्याने काय होतो, जो जिरा आहे ना, जिरा तो आतमध्ये जाऊन गरम होतो. ओके. गरम झाला का ते काय करतो, जे आपले मेलेले सेल्स आहेत त्याला उघडून टाकतो, मेल्ट करून टाकतो. आतली गरमी वाढली तर आपल्याला जे बाहेरून गरम वाटतो ना ते निघून जाईल, ताप निघून जाईल. आणि जे हल्दी आहे ना, हल्दी ते आतमध्ये जाऊन इन्फेक्शनला स्वतःच मारायला चालू करते. ओके. कारण ते हल्दी जे आहे ना ते ज्याला म्हणतात ना का अँटीसेप्टिकसाठी यूज होते. राईट. आणि मीठ आहे ना, मीठ आहे ना, हे तुमच्या बॉडीमध्ये ऑक्सिजन वाढवतो. ऑक्सिजन वाढवतो. फार लोकांना रात्री झोप उडते ना, कारण काय, ऑक्सिजन कमी होतो. करेक्ट. पण त्या लोकांनी आहे ना थोडंसं मीठ टाकून आहे ना पाणी पिऊन झोपला ना का त्याला झोप नाही खोलणार मधी. ओके. हे एक प्रकार आहे सगळे. अच्छा. खडी मीठ येतो ना, ते थोडं टाकून ते तुम्ही पाणी पिला का तुमची झोप नाही उडणार. ओके. हे लहान लहान उपचार आहेत. पण कसं आहे, जेव्हा तुम्हाला सुरू झाली, ताप सुरू झाला, त्या टायमाला तुम्ही हे घेतलं ना तर डेंगू असेल तरी निघून जाईल, मलेरिया असेल तरी निघून जाईल. पण होतो कसा, माणूस आहे ना पहिला दवा घेतो, मग ह्याच्या मागे लागतो. बरोबर. मग त्याच्यात ते टाइम निघून जातो. थोडासा होतो बरा, पण त्याला टाइम लागतो. याचे फारसे वस्तू आहेत. म्हणजे हे बिमाऱ्यामध्ये ना एवढे एक्सपिरियन्स आले ना का आता आपण सांगत राहिलो ना का ते बिमारीमध्ये तुमचं पूर्ण एपिसोड निघून जातो, असा होतो. याच्यात अच्छा कितीक बिमारी अशी पण आहे ना का जे माणसाला वाटतं का अरे हे बिमारी आहे का, बिमारी नाहीच, बिमारी नाहीच. आता तुम्हाला खरं वाटतं, आता आम्ही एक मोहीम चालू करतो 2 महिन्यानंतर. जे मेंटल हॉस्पिटल आहे ना त्याच्यातले काही केस घेणार. अच्छा. की मला माहिती आहे का हे मेंटल कशाला आहेत. ओके. आणि त्याला मी काय काय खायला देणार आणि काय काय हे करणार ना, तुम्ही बघणार ना ते 2 महिन्यानंतर बरं होऊन बाहेर येणार. अच्छा. ओके. कारण मेंटल कशाला होतो माणूस ते पण आमच्या डॉक्टरला माहीत नाही. ओके. काय मेंटल का झाला, याचं डोकं का फिरला. आता मध्ये एक केस आला होता, शिर्डीला होतो ना मी, शिर्डीला, तेव्हा त्याला घेऊन आले पोराला. तो हायपर होतो, एकदम हायपर होतो कधी पण. तर त्याच्या घरातले म्हणले का ह्याच्या अंगात काय आलाय काय नाही. मी बघितलं नाही, ह्याच्या अंगात तर काही नाही, नॉर्मल आहे. मी हायप होतो ह्याला. ओके. मग मी रिवाइंड केला माझ्या बुकमध्ये. तर काय होतो का माणसाचा जो मेंदू आहे ना याच्यात आहे ना जे नर्व्ह सिस्टम आहे ना त्याच्यातनं इलेक्ट्रिसिटी पास होते. ओके. आपल्या डोक्यात आहे ना सगळं, जसं कम्प्युटरमध्ये कसं इलेक्ट्रिक पास होतो तसा. आता एका वायरवर आहे ना अशी प्लास्टिकची कोटिंग असते, म्हणजे ते त्याचं इन्सुलेटर आहे. आता हे 2 वायर बाजूला चाललेत आणि यांची प्लास्टिक कोटिंग बरोबर असेल तर हे गरम नाही होणार. बरोबर. पण जर का याची कोटिंग कमी असेल तर हे गरम होणार. ओके. तुमच्या वायर आहे, 2 वायर बाजूनी चालले, जर त्याचे इन्सुलेटर कमी आहे तर ते गरम होणार. का ते इन्सुलेटर ज्या माणसाचा कमी असतो ना तो हायपर होतो, त्याला राग येतो घडी घडी. तो काही सांगितलं का असं एकदम झटका मारेल. त्याच्यासाठी सगळ्यांसाठी कोणी पण आपला पॉडकास्ट बघत असेल ना, जर त्यांच्या घरी असं कोणी माणूस असेल का ज्याला राग येतो फटाफट, त्याला काय करायचं, सकाळी आहे ना फक्त रताळू आहे ना बॉईल करून खायला द्यायचं. ओके. आठवड्यातनं 3 वेळा. अच्छा. ऑल्टरनेट डे आहे ना रताळू द्यायचा. रताळू दिला, समजा त्याला गोड आवडते तर त्याच्यात साखर मिळून द्यायचा, शिरा करून टाकायचा रताळाच्या. नाहीतर त्याला गोड नाही आवडत तर निमक टाकून बनवून टाकायचा, मीठ टाकून, तर ते पण चांगला वाटतो शिरा. त्या पोराला 1-1.5 महिना या लोकांनी दिला. नंतर त्याचा फोन आला, तो पोरगा पण आला भेटायला. ओके. त्याच्या वडील म्हणतो आता येऊ काय, रागतच नाही, बोलतो एकदम बरोबर आहे, चिडचिड कमी झाली. आणि डॉक्टर लोकांनी त्याला जे दवा दिला होता ना, डॉक्टर लोकांनी त्या दवा खाल्ल्यानंतर तो बेसुधीच जायचा. म्हणजे एवढ्या नेक्स्ट लेवलची होती. डॉक्टर काय करतो, डॉक्टर आहे ना या वेड्या लोकांना कुठली दवा देतो माहिती आहे, कुठली दवा देतो, नशाची. अच्छा. तो नशात आला का मग त्याच्या डोकं चालत नाही, शांत होतो. डोकं चालत नाही तर ते गरम कसं होणार. पण ते उपयोग नाही ना. बरोबर आहे. आज तुम्ही माणूस आहे का, तुम्ही सगळं काम करायला पाहिजे ना. फक्त तुम्ही रागवायला नाही पाहिजे म्हणून मी दवा दिली आणि तुम्ही झोपत राहिले, काय उपयोग. त्याच्यामुळे दुसरा पण प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. ऑटोमॅटिक होणार ना. कारण कसं त्याच्या अंगात कुठे पण काय होतो का त्याला सेन्स होत नाही. राईट.
राईट. मग त्याला बरोबर डायजेशन होत नाही, त्याला बरोबर बाथरूम जात नाही हो करेक्ट. आणि शरीरावर फरक पडतो, ट्रेस येतो बॉडीवर, हां. बॉडीवर ट्रेस येतो. पण ही नॅचरल गोष्ट. हे बाबांनी सांगितलं. हां हां. आता तो मग भेटायला आला होता, तर तो त्याचे वडील म्हणाले आता याला काही नाही. ओके. अच्छा, तात्पुरता त्याच्या गळ्यात मी 2 हल्दी असते ना आपली लांब अशी अख्खी हल्दी, हळकुंड. हाडकुंड, ते कपड्यात बांधून टांगायला सांगितलं होता. हां. बरोबर आहे ना, तात्पुरता. का सांगितलं होतं त्याला, की जे आतमध्ये शॉर्ट सर्किट होत होता ना, त्याच्यामुळे काय होतं, कुठलाही वस्तू जर का गरम झाली का त्याच्यावर पाणी येतो, बाफ येतो ना. आता समजा तुमचं डोकं गरम झाला, बरोबर आहे ना, का त्याच्यानंतर तुम्ही झोपले का थंड झाला, त्या टायमाला काय होतो, त्याच्यावर मॉइश्चर येतो. अच्छा. ते मॉइश्चर आहे ना ट्युमर क्रिएट करतो डोक्यात. त्या मॉइश्चरचं पाणी आहे ना ट्युमर क्रिएट करतो. मग हे जे हल्दी लावायला सांगितली ना गाड्यात बांधायला, ते त्याच्या ट्युमरचं इन्फेक्शन काढून टाकला. ओके ओके. माणूस चिडचिड का होतो माहिती आहे का, एकतर ते गरम होतंय आणि परत तिकडे ट्युमर झाला, तो ट्युमर त्याला चावतो. ओके. कुठलाही पाणी आहे ना त्याला तुम्ही ठेवला का त्याच्यात जंतू निर्माण होतात. ते कुठेही असू द्या बॉडीमध्ये ते जंतू निर्माण होतात. मग ते जंतू आहे ना ते तिकडे पण चावतात. मग हे हल्दी लावली का नंतर ते विचारले मला हल्दी काय करायचं, म्हटलं आता याला राग नाही येत ना, बोलतो नाही. म्हटलं मग हल्दी पाण्यात सोडून द्या. कसं आहे, हे जे ट्रीटमेंट आहे ना हे इकडचा ॲलोपॅथिक डॉक्टरांनी शिकून घ्यायला पाहिजे. बरोबर आहे. कारण कसं आहे, त्यांनी जे ट्रीटमेंट करतात ना ते बरोबर आहे. चला तुम्ही टेम्पररी त्याला नशाची दवा दिली, पण परमनंट सोल्युशन त्यांना पाहिजे ना. करेक्ट करेक्ट. आणि याच्यात कसं झालं का रताळू खाल्ल्यामुळे त्याचा इन्सुलेटर बरोबर झाला, म्हणजे गरम व्हायचा बंद झाला आणि ते जे मॉइश्चर होता त्याचं इन्फेक्शन निघाला हल्दी ठेवल्यामुळे. हळकुंडाने. हां. हे अच्छा, आमचे जे पूर्वज होते ना, पूर्वज, तुम्हाला माहिती आहे लिंबू मिरची कोयला लटकून ठेवायचे दरवाजाला वगैरे. हो. त्याच्या मागे फार मोठा कारण आहे. ओके. फार मोठा रिझन आहे त्याच्या मागे. ते आता बाबांकडून आपल्याला माहीत पडलं सगळं ना. जसं केळाचं पान आहे ना तो 2 फुटापर्यंत इन्फेक्शन काढतो, बरोबर आहे. तसं लिंबू आहे ना, लिंबू तो 7 फुटापर्यंत तुमच्या ब्लडचे ब्लॉकेज काढतो. तुमच्या अंगात कुठे पण ब्लड ब्लॉकेज झाला, बरोबर आहे, गाठं पडले, बरोबर आहे, तुम्ही फक्त लिंबू तुमच्या खिशात ठेवा, काही करू नका, ते गाठ सगळं निघून जाईल. तुम्ही तुमच्या बेडच्या बाजूला ठेवला ना लिंबू तरी गाठ निघून जाईल. त्याचा तो रेडिएशन आहे. जसं आपला ओरा आहे ना, एक माणसाचा ओरा आहे तसं प्रत्येक वस्तूचा ओरा आहे. जसं हे हल्दीचं झाड आहे ह्याचा पण ओरा आहे. ओके. आणि केळाचं पान आहे त्याचा पण ओरा आहे, म्हणजे रेडिएशन. लिंबूचा पण ओरा आहे. लिंबूचा आहे. अच्छा, हे आला लिंबूचा. आणि मिरची, मिरची काय काम करते, तुमच्या अंगातला जर का रक्त पातळ असेल तर त्याला घट्ट करते. ओके. तुम्ही बघा कधी पण हे जे ताकदचं काम करतात ना, मजुरीचा, हे माथाडी वगैरे, हे लोक तिखट जास्त खातात. ह्याचं कारण आहे काय, तुम्हाला हार्डवर्क करायचं असेल ना तर तुमचं रक्त जाड पाहिजे, तरच तुम्ही हार्डवर्क करू शकणार. ओके. मग त्यांना ते पाहिजे. आणि जर का आपण खाल्लं ते तर आपलं रक्त जाड होतो, आपण हार्डवर्क करत नाही, मग आपल्याला काय होतो, हार्ट अटॅक होतो. बरोबर आहे. कारण ब्लड जाड केला तर आपल्या हार्टमधून चालत नाही, कारण हार्टची पंपिंग आपली बरोबर नाही. ते लोक कामं करतात ताकातचे, मग त्यांना ते हार्डच पाहिजे. बरोबर आहे. मग त्यांना थकवा नाही येणार. आपले जे पूर्वज आहेत ना, पूर्वज, त्यांच्याकडे हे सगळे वस्तू आहे ना, त्यांना माहीत पूर्ण होतं का नाही माहीत नाही, पण त्यांच्या गुरूंनी त्यांना सांगितलं ते त्यांनी ॲक्सेप्ट केला. त्यांच्या गुरूंनी सांगितलं बाबा घराच्या बाहेर हे लाव, हल्दी मिरची लाव, तर लावले त्यांनी. अच्छा, तो जो कोयला आहे, कोयला लावतात ना काळा, तो कोयला आहे ना तो नेगेटिव्हिटीला अट्रॅक्ट करतो. जसं आपण इलेक्ट्रिकचं काम चालू असतो का आपण जमिनीत अर्थिंग बनवतो, अर्थिंग बनवताना तिकडे खाली कोयला आणि मीठ टाकतो. अच्छा. का टाकतो, कारण तो करंटला ॲब्झॉर्ब करतो.
अच्छा नॉर्मली काय होतं हे जे ज्याला म्हणतात ना नेगेटिव्हिटी काय आहे वन टाईप ऑफ एनर्जी. तुमच्या बॉडीमध्ये एक्सेस एनर्जी झाली आणि तुम्ही ते कोयलाचं खालून निघाले का ते ॲब्झॉर्ब करेल एक्सेस एनर्जी. म्हणजे तुमच्या मागे जे भुताळ लागलाय त्याला तो खिचून घेणार. भुताळ म्हणजे काय एनर्जीज आहे. करेक्ट. जसं आपण खाली अर्थिंग का बनवतो बाबा आपल्या घरातला फ्रीज बीज कुणाला पण समजा कुठे का वायर सुटला आणि बॉडीला करंट आला तर ते आपल्याला लागायला नको म्हणून ते अर्थिंगमध्ये जाणार. तसं सेम प्रोसिजर तुम्ही घरात येताना समजा काय नेगेटिव्हिटी तुमच्या बरोबर आली का जर का कोयला बांधला आहे तर तो खेचून घेतो. ओके. अच्छा. हे सगळं आहे ना हे सायन्स बरोबर जुळते. राईट. आणि लोकांना आहे ना आपण हे जे ट्रीटमेंट सांगितले ना तर त्यांना ते माहीत पडतो का हा हे बरं होतं म्हणून. ते हे सगळे वस्तू आहे ना हे एकमेकाला जुळते सगळ्याकडून. हे सगळे बाबांची माया आहे. बरोबर आहे. कारण आपलं अध्ययन किती असणार आपल्या वयाच्या हिशोबाने पण सद्गुरूचं अध्ययन किती असणार जन्मांचं अध्ययन असणार ना. आणि त्यांनी जे दिलं आहे ते पाणी पण दिलं ना तरी ते अमृत होणार. बरोबर. आणि जर त्यांनी विचार केला का हे पाणीला विष करायचं तर विष पण होणार. राईट. कारण त्यांच्या बोलण्यावर ते तत्व आहे ना स्वतःचा इफेक्ट करतात. समजा आज माझ्याकडे मुलगा आहे कामाला बरोबर आहे तो माझ्या कंट्रोलमध्ये आहे. मी त्यांना सांगितलं का बाबा हे सागरबाई आले का जरा त्यांना मान सन्मान द्यायचा पाणी बिणी चायबाई पाजायची का तो तसं करणार. आणि मी जर का त्याला सांगितलं का तो सागरबाई आले तर ठोकून टाकायचा तर काय करणार तो. तसंच करणार तो माणूस कसा आहे पण तो काम कशावर करतो माझ्या बोलण्यावर. तसं तत्व आहे पण ते सद्गुरूच्या बोलण्यावर काम करतो. हे एक समजून घ्या. त्या माणसात कुठली क्वालिटी नाही तो तुमच्यावर त्याला प्रेम पण नाही आणि राग पण नाही. न्यूट्रल आहे. तो कमांड कुणाचा आहे माझा. बाबांनी जे जे कमांड दिला आहे ना ते काम करतात. ओके. बाबांनी सांगितलं केळ्याच्या पानाला सगळं इन्फेक्शन काढायचा मग तो काढतो. बाबांनी सांगितलं ह्याला हे करायचं ते करतात कारण ते त्यांच्या कंट्रोलमध्ये आहे. म्हणून मी बिंदास इलाज सांगतो. ज्या टायमाला बाबा होते ना त्या टायमाला असं कामं केलंय ना का आपण विचार पण नाही करू शकत. एक दिवस एक माणूस आला होता बाबांकडे त्याचा काहीतरी पोटात जास्त दुखत होता काय बंद नव्हता होत. तर बाबांनी काय सांगितलं तू एक काम करते दही भात कुत्र्याला टाक. ओके. कुत्र्याला दही भात टाक. तो म्हणाला तो विचार करायला मी बाबांकडे पोटाचं दुखणं म्हणायला आलो ते कुत्र्याला दही भात टाकायला सांगतात. मग त्यांनी काय केलं दही भात बनवली आणि जाऊन कुत्र्याला टाकला त्याचं पोट दुखी बंद झाली. ओके. हे विलास बाबांनी सांगितलं बरोबर आहे. मग मी बाबांना आता माझं तर बाबांशी बोलणं होतं मी बाबांना विचारलं म्हटलं बाबा ते दही भात दिलं कसं काय बंद झालं असेल त्या टायमाला. तर म्हणलं सगळं तू समजून घे ना. म्हटलं बाबा मी समजून घेणार याचं कारण आहे का मी तुमच्या नावावर चालतो बरोबर आणि कुणी मला विचारला तर मी स्पेचलेस व्हायला नको. मी स्पेचलेस व्हायला नको ना. तर बाबा काय बोलले का ज्या टायमाला तो दही भात मिळवत होता ना त्या टायमाला जेव्हा ते मिळवतात ना त्या टायमाला त्याची वास येते. ती वास त्याच्या नाकात जाते. वास त्याच्या नाकात जाते ना ते काम करते. अच्छा. दही भात काम नाही करत. आणि कुत्र्याला द्यायचं ते कुत्र्याला नेऊन टाकला पण काम कोणी केला त्या वासाने. हे काय आता तुम्ही ह्यालाच तुम्ही आता होमिओपॅथीने अटॅच करा. होमिओपॅथी काय करते तुम्हाला जे गोळ्या देतात त्याच्यात वास आहे दुसरं काय. ओके. तुम्हाला जे गोळ्या देतात ते साखराचे असतात बरोबर आहे आणि त्या सील पॅक बॉटलमध्ये देतात. तुझ्या मी गोळ्या काढताना तुम्ही खायला जाताना तेव्हा त्याचे वास तुमच्या नाकात जाते. ओके. आणि ते काम करते तुमच्या बॉडीवर. हे पण एक प्रकार आहे. हे पण एक प्रकार आहे. आता इकडे समजा काय घाण पडली आहे बरोबर आहे आणि मी पोराला सांगितलं वास येते जाम जरा फिनाईल टाक. त्यांनी फिनाईल टाकला तर काय होईल ती वास दबून गेली. वास दबून गेली आणि त्याचे जंतू मरून गेले. तर सेम प्रोसेस आहे. सगळ्या प्रकारांनी आहे ना आपली बॉडी बरोबर होते. तुम्ही तुमच्या
अंगाचं जवळ काय आणलं ना तरी ते तुमच्या अंगावर इफेक्ट करते. अच्छा. आता मध्ये एक श्रीवास्तव म्हणून आमचे मित्र आहेत, तिकडे तुमच्या घोडबंदरला राहतात. ओके. ते आले होते ऑफिसला. अरे मला म्हणतात परवीन हे बुक बनवली, माझे पाय सुचतात, काय करू, रोज सुचतात पाय. म्हटलं युरिक ॲसिड आहे तुम्हाला, काय नका करू, फक्त ते सुपारी येते ना आपण पूजात ठेवतो ना, ते खिशात ठेवा. म्हटलं खिशात ठेवू फक्त, म्हटलं खिशात ठेवा. ठेवलं खिशात. 2-3 दिवसानंतर आला, बोलतो अरे सुजायचा बंद झाला. कारण कसं आहे, आपल्या अंगात जी पण बिमारी येते ना ते ओरा मार्फत येते. बरोबर. तर ते ओराला बाबांनी सेट करून टाकला का ते येत नाही. असे फार बिमारी आहेत ज्याचे विलाज बाबांनी आहे ना असे असे केलेत ना, विचारू नका. आता एक आमचे मित्राची आई होती, त्याला पार्किन्सन झाला होता. असे असे हातपाय हालायचे. आता ह्या बिमारीचं ट्रीटमेंट डॉक्टरकडे नाही. तुम्ही कुठल्याही डॉक्टरला सांगा पार्किन्सनचं तर ट्रीटमेंटच नाही. मग त्याला बाबांनी ट्रीटमेंट सांगितली. त्याला सांगितलं बाबा असं असं कर. बरोबर आहे ना. पार्किन्सन जे आहे ना ते 3 बिमारी मिळून एक झालेली आहे. डॉक्टर कुठे थापा मारतो, कुठे अडकतो, जो डोक्याचा डॉक्टर आहे बरोबर आहे त्याला रक्ताचं माहीत नाही. जो रक्ताचा डॉक्टर आहे त्याला डोक्याचं माहीत नाही. आणि जो ज्याला म्हणता ना का नर्वस सिस्टमचा जो डॉक्टर आहे त्याला रक्ताचं नाही माहीत, डोक्याचं नाही माहीत. मग ते काम कसं करणार. करेक्ट. आणि पार्किन्सनमध्ये काय होतं, 3 वस्तू आहे ना एकत्र प्रॉब्लेम क्रिएट करतात. अच्छा. एक तर कसं आहे डोका आहे ना त्याचा, त्या डोक्यामध्ये ते सेम मी सांगितलं इन्सुलेटर वीक होतो, त्याच्यामुळे जे करंट आहे ना ते लीक होतो. ते लीक झाल्यामुळे कमांड बरोबर भेटत नाही. ओके. दुसरा, वयात थोडं वय झाल्यामुळे हे नसं आहे ना हे स्टिफ होतात. स्टिफ झाल्यानंतर त्याच्यात पण मुवमेंट फास्ट होत नाही. इकडून कमांड होतो पण हे असं असं व्हायब्रेट करतात, कारण ते लवकर इफेक्ट होत नाही. बरोबर आहे. राईट. मग त्याला बाबांनी ट्रीटमेंट दिला. ते बोला चांदीचा ग्लासमध्ये पाणी प्यायचा, म्हणजे इकडचं इलेक्ट्रिसिटी प्रॉपर होईल. ओके. आणि रताळू खायचा सकाळी, म्हणजे त्याचा इन्सुलेटर प्रॉपर होईल. आणि तिसरा, सकाळी सकाळी अद्रकला चेंदून पाण्यात उकडायचा आणि त्याच्यात हळदी आणि मीठ टाकून ते पाणी प्यायचा. ते काय करते अद्रक, आपली हे जे नर्वस सिस्टम आहे ना याला फ्लेक्सिबल करते. अच्छा, फ्लेक्सिबल पण करते आणि थोडा एक्सपेंड पण करते. तुम्हाला माहित असेल फार लोकांना डॉक्टर सांगतात हार्ट अटॅक आला का अद्रक चावा, कारण अद्रक चावल्याने आहे ना आपले स्नायू आहे ना एक्सपेंड होतात. ओके. ओके. हे 3 विलाद दिले. 1 महिन्यानंतर त्यांनी स्वतः व्हिडिओ रेकॉर्डिंग करून पाठवला का बाबा असं असं माझ्या आईला प्रॉब्लेम होता आणि असं असं केलं, आता त्याला 90% आराम झाला. हे मी 6 महिन्या पहिल्याची गोष्ट म्हणतो. आता तर तो येतो ना तो म्हणतो आता तर काय नाही, एकदम बोलतो आई आपली बरोबर आहे. कसं आहे, बाबांनी जे ट्रीटमेंट करतात ना ते पूर्ण पहिला बघून घेतात कुठे कुठे प्रॉब्लेम आहे. फार प्रॉब्लेम एकच जाग्याला असतात आणि कुठला कुठला 2-3 जाग्याला असतो. करेक्ट. अच्छा, आता समजा याचं एक्झाम्पल देतो. एका शाळेमध्ये 50 मुलं बसतात. बरोबर आहे. सगळ्यांचं ड्रेस एकसारखा, सगळ्यांचं खाणं पिणं एकसारखा, तो मास्टर पण एकसारखा, पण सगळ्यात धारणा करायचा आणि त्या एक्झाममध्ये कमी जास्त का होतं. कमी जास्त व्हायचं कारण काय, याचं कारण आहे ना का ज्याचं जेवढं लक्ष लागेल तेवढं तो शिकेल. ओके. आता मी तुम्हाला किती सांगितलं, मी तुमच्याबरोबर बसलोय, तुम्ही ऐकता बरोबर आहे ना, पण जर का तुमचा माइंड कुठे दुसरा कुठे असेल डायव्हर्ट, तर मी सांगितलं तेच आहे बरोबर, पण त्याचा तुम्हाला उपयोग नाही येणार. राईट. कारण ते शब्द आहे ना ते तुमच्या डोक्यात फिट नाही झाले, ते वरच्यावर ऐकलं, कारण तुम्ही प्रेझेन्समध्ये नाही. प्रेझेन्समध्ये असणार ना, किंवा तुम्ही मागचा विचार करता किंवा तुम्ही पुढचा विचार करता, पण प्रेझेन्समध्ये नाही. करेक्ट. तर ते प्रॉब्लेम येतो. आणि दुसरं कसं आहे का, आपल्या घरात जसं वातावरण असतो तो पण आपल्यावर इफेक्ट टाकतो. आपल्या घरात शांत वातावरण असेल तरी इफेक्ट टाकतो, गोंधळ असेल तरी इफेक्ट टाकतो. आणि त्याच्यात तुम्ही सगळ्या पोरांचं जर का तुम्ही हे काढलं ना इतिहास सगळा, तर तुम्हाला माहीत पडेल. आज कुठला पोरगा समजा नाही शिकत बरोबर, आता माझा मुलगा होता,
तो 40% आणायचा, 50% आणायचा. ओके. म्हटलं असं कसं काय तुझं मार्क एवढं कमी येतात? तो म्हणतो काय माहिती आहे का, डॅडी बोलतो मी बरोबर शिकतो पण एक्झाम देताना मला आठवण नाही येत, हां. एक्झाम संपल्यानंतर आठवण येते. मग त्याला मी एक सिम्पल एक्झाम्पल दिला. म्हटलं हे बघ, तू वाचायला बसला ना का त्याच्या पहिला एक मंत्र बोल. ओके. बरोबर आहे. काय मंत्र बोल? ओम सरस्वती माते नमः, एवढा. आणि एक्झाम द्यायच्या अगोदर आपल्या मनात बोल ओम सरस्वती माते नमः आणि एक्झाम दे. बरोबर आहे. त्यांनी तसा एक्झाम दिला. किती पर्सेंट आले माहिती आहे तुम्हाला? 85%. ओके. आणि तो एक्झाम देऊन घरी आला ना, अरे बोलतो क्या डॅडी, असं म्हणतो. तुम्हाला कसं आहे, जरा माझ्या मित्रासारखंच बोलतो. अरे डैडी क्या आइडिया बताया. बोले क्या हो गया? अरे बोले मैं पढ़ता हूँ तो मेरे को याद आ जाता है. बोला बस ये चीज पकड़ के रख. कसं आहे, आमच्या पूर्वजांनी जे काय डेव्हलप केलं आहे ना त्याचा उपयोग आम्ही करत नाही. बरोबर आहे. त्याचा उपयोग अच्छा कसा असतो, आता आपल्याकडे कसा होता का पहिल्याचं लोक ते गुरुजींचे पाय पडायचे. हो. साड्यात गेलं तर माझी मुलगी लहान होती, पहिल्यांदा साड्यात घेऊन गेलो वसंत विहारच्या स्कूलमध्ये. ओके. तर मी आणि मुलगी पुढे चालत होतो आणि आई त्याची मागून येत होती. अच्छा. तर मी मुलगीला सांगितलं, म्हटलं हे बघ जाऊन आहे ना पहिला टीचरचे पाया पडायचे. ओके. बोला ठीक आहे. माझ्या बायकोला माहीत नाही ते. आणि आम्ही गेलो आतमध्ये. काय यांनी जाऊन दोन हातांनी पाया पडला. मग ते टीचरनी त्याला असं धरून घेतला. झालं सगळं. म्हणजे पहिलाच दिवस होता. मग बाहेर आल्यानंतर माझी बायको म्हणते काय तू पण पाया पडायला लावतो, कॉन्व्हेंट स्कूल आहे, इकडे काय कोणी पाया पडतात का? म्हटलं हे बघ कॉन्व्हेंट स्कूल असली ना तरी जे माध्यम आहे, आता तू लक्ष ठेव का आज माझ्या पोरीने पाया पडलेत ना, तू टीचर आहे ना ते आयुष्यभर याच्यावर जास्त लक्ष देईल. बरोबर आहे. कारण कसं आहे, ही सरेंडर झाली. करेक्ट. पण हे पद्धती आहे ना आम्ही लोक आमच्या मुलांना शिकवत नाही. कोणाला रिस्पेक्ट द्यायला आम्ही शिकवला तर त्याला रिस्पेक्ट भेटणार. आज मी तुम्हाला रिस्पेक्ट दिला का तुम्ही उद्या मला देणार. करेक्ट. आज समजा आमच्या मुलांनी सगळ्यांनी जर का साड्यात गेला आणि जाताना तुम्ही एक फक्त साड्यात थोडाफार फेरबदल केला ना का बाबा टीचर येऊन बसली का एकेका मुलांनी जाऊन पाया पडायचे. तुम्ही बघा सगळ्यांचं क्वालिटी ऑफ एज्युकेशन चेंज होईल. बरोबर. कारण कसं आहे, सगळ्या माणसांना पैसा नको आहे. जेवढा मान काम करतो ना, जेवढा रिस्पेक्ट काम करतो ना तेवढा पैसा नाही करत. करेक्ट. तुम्ही एकाला ट्युशनला बोलवा आणि त्याला 50,000 रुपये द्या महिन्याला, पण त्याच्या जागी तुम्ही त्याला 2,000 रुपये द्या. पण आपला मुलगा जर त्याचे रोज पाया पडला का तो प्रेमाने शिकवेल. बरोबर. आज आपल्या मुले आणि हे यांचे सगळ्यांचे विचार का बदलतात? हे सगळे आहे ना हे कमर्शियल का झाले? आपणच बनवला, आपणच कमर्शियल बनवला. आज आपण बोलतो ना का आम्ही पुढे गेलो, आपण पुढे गेलो, आपण विश्वात 3रा नंबर आहे. आर्थिक काय विश्वात 3रा नंबर आहे? जेव्हा मी लहान होतो म्युन्सिपाल्टी साड्यात शिकायचो. बरोबर आहे. त्या टायमाला आम्ही साड्यात गेलो ना का म्हणजे इंटरव्हलमध्ये आम्हाला काय भेटायचं माहिती? शेंगदाण्याची पाकिट ओके. आणि दूधची बाटली. त्या टायमाला आमचा देश गरीब होता, तेव्हा ते मिळायचं. आज काय मिळतो? काहीच नाही. फक्त बोल वचन आहे ना. बरोबर. आम्ही विश्वाची 3री आर्थिक. आणि आम्ही काय पोरांना पाणी तरी देतो का बरोबर? साड्यात बाथरूम तरी आहेत का बरोबर? हे तुम्ही कम्पेअर करा ना. बरोबर. मी आज कधी कधी म्हणतो ना का बाबा मी जे आयुष्य जगलो लहानपणी ते आम्हाला असं वाटत होता का आमचे कोणीतरी मायबाप आहेत, म्हणजे सरकार आमची मायबाप आहे. कारण आम्ही गरीब होतो, म्युन्सिपाल्टी साड्यात जायचो. पण तुम्ही कुणालाही विचारा तर त्या टायमाला आहे ना 70sच्या टायमाला सगळ्या शाळांमध्ये दूधच्या गाड्या यायचे. ओके. अशी बाटली आहे ना दूधची बाटली भेटायची. अच्छा. आणि मी तर त्याच्यात हे होतो काय कॅप्टन म्हणतो ना का आम्ही तर 2 बाटल्या काढून घ्यायचा. कसं आहे एक जरा जास्त ना असा 2 शेंगदाण्याची पाकिट हे असं म्हणून जाड झालं एवढं. आज कसं आहे बघा आपण काय करतो आणि काय नाही. आज सगळ्यांच्या घरी गाडी आहे, सगळ्यांच्या घरी घोडा आहे, दुनियाभरचा टॅक्स भरतो, पण फायदा काय? तुमच्या मुलांना तो प्रेम नाही भेटत जो आम्हाला भेटला. बरोबर आहे. म्हणजे मी सरकारबद्दल नाही बोलत, पण एक विचार आहे, विचारधारणा आहे. ह्याचं कारण आहे की त्या टायमाला जी सरकार होती ना
ते मुलांना मुलं समजायची. आताची जे आहे ना लोक, ते सगळ्यांना आहे ना बिझनेस समजतात. राईट. त्या टायमाला समजा काय आपल्याला नाही बरोबर समजला, मास्टरला सांगितलं का तो सांगायचा सुटल्यानंतर ये माझ्याकडे. तो अर्धा तास शिकवायचा. तो काय फीस नाही घ्यायचा ट्युशनचा. आता तर प्रत्येक शाळेत हेच विचार करतात का ह्याला ट्युशन कसं लावायचं. आता जो पोरगा 80% आणतो त्याला पण ट्युशन का, तर म्हटलं तू 100% आणशील. आणि जो 35% आणतो मग त्याचं काय नाही म्हटलं, कारण त्याला शिकवायची ताकद नाही तुमच्यात. बरोबर. ते हे माणसाचे विचारचे फरक आहेत ना. आणि एक आहे ना अध्यात्म आहे ना, अध्यात्म हे फक्त अगरबत्ती लावायचं काम नाही. तुम्ही अगरबत्ती लावणार, नाम जाप करणार, माला करणार, ते अध्यात्म नाही. अध्यात्म काय आहे, तुमचा जवळपास जे पण जीवजंतू आहेत त्याच्याविषयी तुम्ही समजून घ्यायचा आणि त्याच्यात तुमचं तुम्ही योगदान द्यायचा. करेक्ट. आता समजा तुमची आणि माझी मैत्री झाली, बरोबर आहे. उद्या तुम्हाला काय त्रास आहे, मी समजून घेतला आणि मी त्याच्यात काहीतरी मार्ग काढला, तर मी आणि तुम्ही भेटून काय उपयोग झाला. बरोबर आहे. नाही तर आज आपण भेटलो, बाबा तुम्ही आपलं कॅसेट बनवला, मी आपलं प्रवचन दिलं आणि संपला, त्याच्यात अध्यात्म कुठे. राईट. आता एक जे सिरियल चालू करतो ना मी आता नेक्स्ट मंथपासून, एक सेपरेट चॅनल आहे, एज्युकेशनल चॅनल, अध्यात्मावर एज्युकेशन. आध्यात्मिक मार्गामध्ये अध्यात्म कुणाला म्हणतात आणि खरं अध्यात्म काय आहे करेक्ट ते जाणून घेणं गरजेचं आहे. आज सगळ्या लोकांना देव भेटत का नाही, कारण तुम्ही देवाला भेटायला जातच नाही. करेक्ट. तुम्ही जाता काहीतरी मागायला का देव देऊन टाकतो. देव कशाला भेटणार. आज तुम्ही माझ्याकडे आले बाबा 10,000 रुपये मागायला, बरोबर आहे ना, तर मी अकाउंटंटला सांगेल ना त्यांना 10,000 देऊन टाक. मी कशाला भेटेल, मला भेटायचं कारण काय. आणि ज्या दिवशी माणूस मंदिरात जाईल आणि काय मागणार नाही त्या दिवशी देव त्याला भेटेल. राईट. जोपर्यंत तुम्ही मागायला गेलं तर त्यांचे शिष्य आहेत ना ते देऊन टाकतात. करेक्ट. आणि ते तर काय, तुम्ही देवाकडून मागा आणि भूताकडून मागा, भूत लवकर देतो. भूत लवकर देतात. याचं कारण आहे का भूताला असं वाटतं का कोणीतरी माझ्याकडून पण काय मागितला. तो एक गोष्ट वेगळी आहे, तर दुसऱ्याचं आणून देतात. हे फार बाबा लोक काय, कोणी घडियाळ काढतो, कोणी काय काढतो, तेच आहे प्रकार, ते कुठून तरी आणून देतात. हे बघा, एक आहे ना का कुठली वस्तूला तुम्ही कसं बघता त्याच्यावरच तुम्हाला त्याचे इफेक्ट येणार. करेक्ट. आज एक असं मी बसून बोलणं करत होतो ना मध्ये, का व्यापार तुम्ही करायला गेले ना का सगळ्या वस्तूचा करू शकता. आणि सगळ्यात सोपा व्यापार आहे देवाचा. ओके. त्याला का तुम्हाला काय गॅरंटी नाही द्यायची, का तुम्हाला काय त्याला दाखवायचं नाही, फक्त बोलवचनच करायचं आहे. बरोबर. बाबा 10 गुरुवार या, हे तुमचं काम होईल. 15 गुरुवार या, झालं तर झालं, नाही झालं तर काय नाही. आणि तू गॅरंटी दे ना होईल म्हणून. परवाच्या दिवशी एक बसला होता ना, त्याच्यावर असंच बोलणं झालं होता. तर म्हटलं मी हे जाप करतो ते करतो. म्हटलं किती वर्ष झाले, तर बोलतो झाले 7-8 वर्ष. म्हटलं काय फरक काय पडला. बोलतो असं नाही, ते याचं असं असतो ना पुढच्या जन्मात पण भेटतो. म्हटलं जाऊ दे, पुढचा जन्म जाऊ दे, आत्ता काय आहे ते सांग. बरोबर. आता तुझं त्रास काय आहे, हे त्रास आहे ना, हे बघ मी तुला सांगतो, असं कर असं कर असं कर. 1 महिन्यात नाही झालं तर मला सांग. हे फुकटचं कामं करू नको. माणूस स्वतःचं आयुष्य आहे ना त्याच्यात घालवतो, साक्षात घालवतो. बाबा काय म्हणतात का तुम्हाला मी आज जे सांगितलं, आपलं ट्रीटमेंट पण आहे आज तुम्हाला सांगितली, जर का 8 दिवसात फरक नाही पडत, बरोबर आहे ना, का कुठेतरी माझ्या समजण्यामध्ये किंवा तुमच्या सांगण्यामध्ये फरक आहे. पण मी दुसऱ्यांदा सांगितला आणि फरक नाही पडला तर माझ्या थोबाडात मारा ना. पण हे वस्तू तुम्ही कुठल्याही मंदिरात जाऊन पंडितला सांगा माझे असं असं त्रास आहे, तो म्हणेल काय ना 10 गुरुवार आहे. त्याला सांगा नाही आलं तर काय, मग नाही झालं तर काय ते तरी सांग ना. ते नाही सांगत, ते तुमची भावनेवर आहे. ते शेवटी काय म्हणणार माहिती आहे का, तुमचे भाव चांगले नव्हते. तेच बोल. आता भाव बघायला कुठे जाणार. बरोबर आहे. तुमची तेवढी श्रद्धा नव्हती. भाव बघायला कुठे जाणार, श्रद्धा नव्हती. बरोबर. कसं आहे
प्रॅक्टिकल व्हायला पाहिजे माणसाने. आज जग आमच्यापासून पुढे का गेला? एका काळी आम्ही विश्वगुरू होतो, सगळे लोक जगातनं शिकायला इकडे यायचे. आज आमचं पोरं बाहेरगाव जातात. का जातात? बाहेरगाव जाऊन ते संस्कार शिकतात. इकडे जे संस्कार आहेत ना, ते काय आहे माहिती आहे का? काय आहे? नो लिमिट. काही लिमिटच नाही. तुम्ही 8 तास मेहनत करा, 10 तास करा, काय लिमिट नाही. पण तुम्ही फॉरेनमध्ये तुम्हाला बाइंडेड आहे, तुम्ही एवढा तासच्या वर काम नाही करू शकत. करेक्ट. आता मी हाँगकाँगला होतो ना 8 वर्ष, म्हणजे 8 महिने होतो. तर त्या टायमाला काही लोकांबरोबर आम्ही संध्याकाळी डिनरला बसूया. आपण डिनरला बसलो ना आणि आपण काय कामाचा विषय काढला ना, ते म्हणा सॉरी, आपण उद्या बोलूया. आता आपण आनंद करायला जेवायला बसलोय ना. इकडे तसं नाही. इकडे रात्री 2 वाजता पण धंदा, सकाळी 8 वाजता धंदा. अरे मय्यतमध्ये जातो ना शमशानामध्ये, तिकडे पण लोक सौदा करून टाकतात. तुम्ही कुठे बसलेत? आपण म्हणतो धार्मिक, पण आपण सगळ्यात मागे आहे धर्मामध्ये. देवाला देव आपण कुठे मानतो? आपण त्याला रिझर्व्ह बँक मानतो. अरे बाबा मला 10,000 पाहिजेत, अरे बाबा मला हे पाहिजे, माझ्या पोरगाला पास कर, माझ्या बायकोला अक्कल दे, ती काय बरोबर वागत नाही, किंवा माझ्या नवऱ्याला चांगली नोकरी दे. अरे देव काय हे धंदे करायला बसलाय का? बरोबर. तुम्ही देवाला कुठे आणला? आज मी गेलो समजा CMच्या ऑफिसमध्ये आणि मी सांगितलं अरे माझ्या तिकडे ते पाणी बरोबर येत नाही, तो CM म्हणेल काय वेडा आहे का? जा तिकडे म्युन्सिपाल्टीमध्ये, इकडे काय याला? असंच म्हणेल ना. तुम्ही देवापुढे कुठला प्रश्न घेऊन जायचा ते पण तुम्हाला माहित नाही. करेक्ट. हे फॅक्ट आहे ना. देवापुढे देवासारखे प्रश्न पाहिजेत. आज मी देवाकडे गेलो, बरोबर आहे. ज्या दिवशी मला साक्षात्कार झाला बाबांचा, तुम्हाला एक स्टोरी मी सांगितलं, इकडे पाय धरला होता माझा. ते म्हणाले होते तुला काय पाहिजे? पैसा पाहिजे, म्हणजे शक्ती पाहिजे, काय पाहिजे? म्हटलं काय नाही पाहिजे मला, सगळ्यांचं भलं होऊ दे. भलं केलं. कारण तो जो विषय होता ना, ते त्यांच्या लेवलचा होता, तो बाबांच्या लेवलचा होता, म्हणून ते माझ्याबरोबर आले. करेक्ट. का नाही, हे जे म्हणतो ना, हे माझ्या लेवलचं काम आहे. आज मी CM कडे गेलो आणि मी सांगितलं काय एवढा मोठा प्रोजेक्ट आहे, ह्याच्यात एवढा लोकांना नोकरी भेटणार आहे, एवढा आपला देशाची उन्नती होणार आहे, तर तो काय करेल? माझ्याबरोबर येईल ना. बरोबर आहे. CM येईल ना. नाही, हे बरोबर आहे. करेक्ट. ह्याच्यात काहीतरी आपल्या देशासाठी होतो, काहीतरी आपल्या लोकांसाठी होतो कामकाजाचा. मी नाल्यांसाठी गेलो, त्या गटर बंद होतात, तर बोले जा तिकडे. नाही, बरोबर आहे. तेच वस्तू आम्ही देवाबरोबर केली, म्हणून आमचे 33 कोटी देव आहेत ना, ते आमच्यावरून दूर निघून गेलेत. नाही तसं नाही. आज तुमचा मुलगा आहे, तुमच्याकडे आला, काहीतरी मोठा प्रश्न घेऊन आला का बाबा मला हे करायचं आहे, का तुम्ही म्हणणार ठीक आहे. तो असा झाला का बाबा त्यांनी माझे 2 गोट्या घेतल्या, तू काय म्हणत जा तिकडे. मी काय तुझ्या गोट्या घ्यायला येऊ का? मला नको सांगू. हे थोडा पॉडकास्ट वेगळा होईल, पण ते ठीक आहे. ते का जर का मी लोकांसाठी काहीतरी चांगला विचार करतो, लोकांसाठी बाबांनी काहीतरी चांगला पाठवलाय का, त्यांच्यातली घाणपण काढणं माझंच काम आहे. करेक्ट. ते पण बाबांचंच काम आहे, कोण बोलणार नाही. तर हे जे मी तुम्हाला सगळं कंपॅरिझन दाखवलं ना, बाबा पॉलिटिक्सचा आणि देवाचा, हे का दाखवला? कारण तुमच्या डोक्यातनं घाणपण निघाली पाहिजे. करेक्ट. तुम्ही फक्त दूध पिऊन फायदा नाही, तुमच्या बॉडीमध्ये जे अल्कोहोल आहेत ते निघालं पाहिजे ना. बरोबर आहे. तुम्ही जे नशात आहे, मग नशात म्हणजे कसा? अरे पण तुम्ही एका देवाला पण समजून नाही घेतला. आता मी माझ्या मुलाला सांगितलं का बाबा तू ओम सरस्वती माते नमा म्हणायचा, तर त्याचे 50% 85% आला. का आला? मी नाही सांगितलं का तू देवाला सांग मला पास करायला, कारण मला माहिती आहे का देवाकडून काय घ्यायचा. बरोबर. आणि आमच्यात तर हिंदूमध्ये हे जे एवढे देवी देवता आहेत ना, ह्यांना जर का तुम्ही बरोबर वापरला तर तुम्ही विश्वगुरू होणार. करेक्ट. आमच्याकडे कसं आहे, आता आपल्याला शक्ती पाहिजे तर हनुमानजी आहे, पण तुम्ही हनुमानजीकडून कधी शक्ती मागता का? नाही मागत. तुम्ही तिकडे जाऊन नोकऱ्या मागता, तुम्ही तिकडे पैसे, त्याचं काम आहे का? त्याचा डिपार्टमेंट कुठला?
आणि तुम्ही मागता काय? बरोबर आहे. तुम्ही तिकडे जाऊन सांगा ना का बाबा मला शक्ती दे. बघा तुमची शक्ती ऑटोमॅटिक बनेल. तुम्ही व्यायाम करा का नका करू, तुमच्या बॉडीला शेप येणार. कारण काय, तुम्ही त्या डिपार्टमेंटकडे गेले. पण ज्याचा जो डिपार्टमेंट आहे, आता तुम्ही मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन भाजीपाला मागितलं तर कसं लिहिल तो? बरोबर. हां, जर का एकच दुकान असते ना, तिथे सगळं ना स्टोअर असते ना कुठला, हे बघा मी समजवतो. आता इस्लाममध्ये गेले तर एकच स्टोअर आहे, ते मॉल आहे, त्याच्यात तुम्ही काही मागू शकता. ख्रिश्चनमध्ये गेले तर एकच मॉल आहे, इश्यू आहे, तुम्ही काही मागू शकता. पण आपल्याकडे वेगळे वेगळे डिपार्टमेंट वेगळं वेगळ्यांना देवांना दिलेलं आहे का मग तुम्ही पर्टिक्युलर देवाकडे पर्टिक्युलर कामासाठी जा तर तुमचं काम नक्की होणार. करेक्ट. आता विद्या जे आहे, विद्या हे सरस्वती माताचं डिपार्टमेंट आहे. मग मी पोराला सांगितलं फक्त प्रणाम कर, आठवण कर, मग त्याची शक्ती तुझ्यात येणार. आता आपल्याकडे पण असं नाही म्हणत, आपले जे धन्वंतरी देव होते ते सगळे आजारपण ठीक करतात. तुम्ही कधी आजमून बघा ना, तुमच्या तब्येत खराब झाली, तुम्ही धन्वंतरी देवाचं माला करा ना, एक माला करा, बघा तुम्हाला काय फरक पडतो. कारण तो त्याचा डिपार्टमेंट आहे. आम्हाला हेच माहीत नाही कुठला डिपार्टमेंट आहे ना काय आहे. ओके. आज तुम्हाला पैशाची अडचण आहे, बरोबर आहे ना, बरोबर आहे, तर तुम्ही महालक्ष्मी मातांचं स्तोत्र करा. मग बाकी देवांना बाजूला ठेवा. बरोबर. तुम्हाला आज काय गरज आहे, पैशाची गरज आहे ना, तर तुम्हाला मी देतो पाहिजे तर महालक्ष्मी स्तोत्र आहे माझ्याकडे, तुम्ही रोज सकाळी म्हणा आणि मग मला 2 महिन्यांनी भेटा. पैसेच पैसे. ह्याचं कारण आहे तुम्ही प्रॉपर जाग्यावर तो वायर लावला. बरोबर. पण आपण काय करतो माहिती आहे का, कुठे जाऊन काय मागायचं, कुठे जाऊन काय काय म्हणजे काय हेच नाही, त्याचं गणितच नाही. आणि सद्गुरू म्हणजे कसे माहिती आहे का, हे पण मॉल आहे. जसे अल्लाह इशू आहेत ना, जसं तसं एक मॉल आहे. ह्यांच्याकडे तुम्ही काही मागू शकता. बाबांकडे काही मागू शकता. याचं कारण आहे का ते फकीर आहेत आणि ते सद्गुरू आहेत. सद्गुरू सगळं देऊ शकतो. हे जे सगळे विषय आहेत ना, ह्याच्यात आहे ना, तुम्ही मोकळ्या मनाने जर का विचार केला ना का तुम्हाला आवडेल. पण तुम्ही तुमच्या मनात काहीतरी धारणा धरून विचार केला ना का तुम्हाला नाही आवडणार. बरोबर. कारण कसं आहे का तुम्ही एका ह्याच्यात अडकलेले आहेत, त्याच्यातनं बाहेर नाही निघाले का जग नाही तुमच्यासाठी. तुमच्यासाठी जग नाही. आता आपण म्हणणार ना का बाबा एक जागा अशी आहे का तिकडे माणूस उडतो, तुम्ही काय म्हणणार, काहीतरी वेडा बनवतो. करेक्ट. पण तुम्हाला मी नासात घेऊन गेलो आणि जिकडे व्हॅक्यूम चेंबर आहे तिकडे तुम्ही उडणार ना. तसं जर का आपण आपलं मन मोकळं ठेवला जगासाठी तर आपल्याला नवीन शिकायला भेटणार. करेक्ट. आपलं मन मोकळं ठेवायला पाहिजे. आणि अध्यात्मामध्ये तुम्हाला जायचं आहे ना का तुम्ही आहे ना न्यूट्रल झाला पाहिजे. बरोबर. जसं पाण्यासारखं असतं ना, एक पाणी आहे, त्याच्यात तुम्ही लाल रंग टाकला तर लाल होणार, पिवळा टाकला पिवळा होणार. पण पिवळा आणि लाल दोघं टाकला तर काय होणार, ब्लू होणार. पिवळा पण नाही राहणार, लाल पण नाही राहणार, चेंज होणार, ब्लू होणार. तसा तुम्ही कुठल्याही मार्गाने जा, पण तुम्ही एका मार्गावर गेले ना का त्याच्यात तुम्हाला सक्सेस भेटेल. तुम्ही 2 मार्गावर गेले का ते तिसरा मार्ग निर्माण होणार. असं आहे. म्हणजे पाण्याचा कलर कधी बदली होत नाही. तो सुकला का परत ते कलर खाली राहणार, पाणी वर जाऊन परत पांढरा देणार आणि एकदम सफेदच येणार. करेक्ट. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आज कसं आहे, मी कधी कधी देवांबरोबर म्हणतो, कधी धर्माबरोबर म्हणतो, पण आज असं पण आहे का आज इस्लामिक लोक आहेत ना, त्यांच्याविषयी पण मी 1-2 एपिसोडमध्ये बोललो होतो का हे सगळं चुकीचं चाललंय तुमचं. पण ते ॲक्सेप्ट करतात. मौलवी येतात ना भेटायला, ते म्हणतात ना भाईजान बरोबर बोल रहे हो. कारण सगळ्या धर्मात आहे ना माणूस चुकलाय.
आता ख्रिश्चन पण तुम्हाला मी एक स्टोरी सांगितली का नाही ख्रिश्चनची फादरची नाही सांगितली ना. नाही नाही. एक चांगली स्टोरी आहे. हां. तर एक दिवस मी इकडे ऑफिसमध्ये बसलो होतो, तर आमचा मद्रासचे एक मित्र होते, ते आले होते. त्यांच्याबरोबर पुण्याचे एक फादर आले होते, चर्चचे फादर. हां. त्याच्याबरोबर 1-2 शिष्य पण होते सगळे, ते ब्रदर वगैरे असतात ना ते. तर त्यांना माझ्याशी काम होता म्हणून ते माझ्या कॅबिनमध्ये आले, ते मद्रासवाले मित्र. आणि फादरला आहे ना, माझ्या वाईफच्या कॅबिनमध्ये बसवला का तिकडे त्यांच्याशी बोलायला, कारण माझी वाईफ ख्रिश्चन आहे. तर ते तिकडे बोलायला बसवला. तर त्यांनी बघितलं असा येशूचा फोटो वगैरे आहे का, ते सगळं बोलायला लागले वाईफशी. तर माझी वाईफ पण थोडं सगळं बोलायचे त्यांच्याबरोबर. मग आमची मिटिंग संपली आणि मी आणि सारथी, म्हणजे ते माझे मित्र, त्याच्यावर सारथी होता, आम्ही त्या माझ्या वाईफच्या कॅबिनमध्ये गेलो. तर त्यांनी सगळे ओळख करून दिली का बाबा हे इकडचे फादर आहेत असं असं असं. तर ते फादर मला म्हणायला लागले का तुमची बायको म्हटलं धर्ममध्ये एकदम हे आहे, बायबल वगैरे वाचते. म्हटलं हा बायबल वाचते सगळं, काय प्रॉब्लेम नाही. मला म्हणतं तुम्ही का ख्रिश्चन नाही झाले. ओके. एक सहज असं हे झालं. का नाही झालं? हां. तर मी म्हटलं साहेब तुम्ही ख्रिश्चन आहे का. तुम्हाला म्हणतो ऑफकोर्स सी माय ड्रेस, त्याचे कपडे. म्हटलं फादर कॅन आय आस्क यू सम क्वेश्चन, म्हणजे मी तुम्हाला काय प्रश्न विचारू शकतो का. म्हटलं हां विचारा ना. मी म्हटलं तुम्ही इंग्लिशमध्ये त्याला सांगितलं, म्हटलं हाऊ यू आर मेकिंग प्रे, हाऊ यू आर डुईंग प्रे, म्हणजे तुम्ही पूजापाठ कसं करता. तर मी म्हटलं तुम्ही कॅन्डल लावता का. बोलो हो हो हो. म्हटलं तुम्ही ते धूर दाखवता का. बोलो हो 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 हो. म्हटलं तुम्ही ते कॉम्युनियन प्रसाद देता का. म्हटलं हो हो हो. मी म्हटलं देन हाऊ यू आर ख्रिश्चन. In a Bible, there is a clearly noted by the issue that after my sacrification, there is a no need of any sacrification, no fire, no smoke, no any other things. मी म्हटलं ते बायबलमध्ये लिहिलेलं आहे ना. अरे तो असं बघायला लागला मला म्हणतो यू हॅव रीड इट बायबल. म्हटलं नो. म्हटलं मी तर वाचलं नाही कधी. मग तुम्ही कसं म्हणता. मी म्हटलं कारण मी जोडलेलो आहे. तर एकदम थंड झाला. तो म्हणतो का नाही आम्हाला समाजाबरोबर राहावं लागतं. म्हटलं तुम्ही समाजाबरोबर राहा, नाहीतर इशू बरोबर राहा. बरोबर. दोघांत एक बरोबर राहा. तुम्ही मला म्हणता ना की तुम्ही ख्रिश्चन व्हा. म्हटलं मी तर आहे ना. मी हिंदू पण आहे, ख्रिश्चन पण आहे, इस्लाम पण आहे, सगळं आहे मी. पण तुम्ही तर पहिला व्हा ख्रिश्चन, नंतर मी होतो ना. करेक्ट. तो एकदम चाट झाला एकदम. तो म्हणतो का नाही जे रूल्स चालू आहेत जगाचे त्याच्याबरोबर. म्हटलं मग त्याच्याबरोबर चाला. कारण ख्रिश्चन धर्ममध्ये पण बायबलमध्ये लिहिलेलं आहे का माझ्या कुर्बानीनंतर येशूनी आहे ना स्वतःची बॉडी कुर्बान केली या लोकांच्या जगाच्या भल्यासाठी. करेक्ट. तर ते काय म्हणाले का माझ्या कुर्बानीनंतर कुठलीही कुर्बानीची गरज नाही. फायरची गरज नाही, आग लावायची गरज नाही, स्मोकची गरज नाही, धुवा दाखवायची गरज नाही, आणि काय वाटायची पण गरज नाही. ओके. हे लिहिलंय तरी सुद्धा तुम्ही ते करता. मग तुम्ही तरी पहिला ख्रिश्चन व्हा. करेक्ट. करेक्ट. तो मला असं बघन असं करायला लागला. म्हणलो म्हणे माझ्या मित्राला सांगायला लागला इज रिअली कनेक्टेड विथ गॉड. म्हटलं हे खरोखर जुडलेलं आहे देवाबरोबर. आणि एक आहे ना का तुमचा मार्ग चुकतोय, तुमचे आयुष्य असं निघून जाईल ख्रिश्चन फादर बनून चर्च साफसफाई करण्यामध्ये आणि घंटी वाजवण्यामध्ये आणि कॅन्डल लावण्यामध्ये. तुमचा उद्धार काय. आज जसे बाबा आहेत बरोबर आहे ना, बाबांनी काय सिद्धांत मला सांगितले आणि मी त्याच्यावर चाललो नाही तर पूर्ण आयुष्य पण पूजा करून काय उपयोग आहे. हो बरोबर. काही उपयोग नाही. आज जर का तुम्ही एक चुकाच्या मार्गाने जाता बरोबर आहे आणि देवाने मला सद्बुद्धी दिली आहे आणि मी तुम्हाला सांगतो का सागरबाई तिकडे जाऊ नका, लांब होईल, तुम्ही इकडून जा. पण तुम्ही म्हणणार नाही नाही आमचे सगळे लोक इकडून गेलेत. ओके. आमचे पुढचे लोक इकडून गेलेत, मी पण इकडून जाणार. मग मी काय करू शकतो. करेक्ट. तुम्ही सांगायचं काम केलं. हां मी माझी ड्युटी केली. आज आम्ही जिकडे चुकतो पहिला तर एक लक्षात घ्या, कुणाला वाईट म्हणणारा तो पहिला वाईट असतो. बरोबर.
समोरचा वाईट आहे का नाही ती दुसरी गोष्ट, पण स्वतः नक्कीच वाईट असतो. तर ह्या जगामध्ये आम्ही आहे ना, आम्ही सगळ्यात वाईट आहे. ह्याचं कारण आहे का आम्ही सगळ्यांना वाईट म्हणतो. ते तर आम्हाला वाईट म्हणत नाही. तुम्ही इकडे वाईट म्हणता, पण तुम्ही बाहेरगावी गेले ना का तिकडे त्यांना गळे घालतात. करेक्ट. तुम्ही अरब देशामध्ये गेले, आमचे मंत्र्या तर सगळे त्याला गळे घालतात, मिठी घालतात. मग इकडे काय आहे? बरोबर. तुम्ही फॉरेन देशामध्ये गेले का मिनिस्टरला हात मिळवता, हे करता. मग इकडे का त्रास आहे? जेव्हापर्यंत तुम्ही स्वतःला कॉन्फिडन्समध्ये नाही आणणार, तुम्हाला तुमचा स्वतःचा कॉन्फिडन्स पाहिजे का मी ग्रेट आहे माझ्यात, पण दुसरा पण ग्रेट असू शकतो. आता काय झालं, मी चमत्काराची स्टोरी सांगून आहे ना, मी म्हटलं ते स्टोरी सांगतो बरोबर आहे, पण थोडं ज्ञान पण द्यायला पाहिजे. नाही, बरोबर. आणि आजच्या पॉडकास्टमध्ये जास्त ज्ञानच होतं. आणि असं होतं की ते लोकांना समजणं इम्पॉर्टंट आहे. नाही, समजेल ना. हो. बघा, माझं एक म्हणणं आहे ना, का आपण एक गावात गेलो, बरोबर आहे, आणि आपण काही सांगितलं का असं गरजेचं नाही का पूर्ण गावाला समजायला पाहिजे. त्याच्यातनं 4 माणसांना समजलं ना तरी आपला देह पूर्ण झाला. हो, करेक्ट करेक्ट. मग ते 4 आहेत ना, ते 14ला समजावतात. बरोबर आहे. कारण आपण गेल्यानंतर पण आहे ना, ते गोष्ट चालू असते गावात. करेक्ट करेक्ट करेक्ट. पण त्याच्यात कसं आहे का, ज्याला म्हणतात ना का आपला ग्लास खाली असेल ना तर त्याच्यात काहीतरी बसणार, पण पहिल्यापासून ग्लास भरून ठेवला तर त्याच्यात काय बसणार नाही. बरोबर. आता जे डॉक्टर लोक येतात ना आपल्याकडे, ते त्यांना जिज्ञासा आहे काय शिकून घ्यायची नवीन, म्हणून ते येतात. पण फारसे इगो डॉक्टर पण आहेत, ज्यांच्याकडे इगो आहे ते म्हणतात ऐसा कुछ होता नाही. आता त्याला आपण काय करणार. नाही, पण खूप शिकायसारखं आहे. आणि तुमचे रेमेडीजचे बुक्स आहेत ते मी बरेच लोकांना फॉरवर्ड केले. हा पॉडकास्ट पण माझं नाही, बाबांचंच आहे. हा पॉडकास्ट पाहिल्यानंतर पण बऱ्याच लोकांचे मला पण मेसेजेस येतील, त्यांना मी फॉरवर्ड करेल. मी नंबर मेन्शन केला आहे माझा, तिथे तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. बऱ्याच लोकांना मी व्हॉट्सअप केल्या आहेत सॉफ्ट कॉपी, तुम्हाला पण मी फॉरवर्ड करेन. बाबांनी जे 108 बिमाऱ्यांवरती तिथे रेमेडीज सांगितलेत, सोपे रेमेडीज आहेत. तुम्ही घरी पण ते बनवून तुमच्यावर उपचार करून ते बरे होऊ शकता तुम्ही त्यातून. नक्की तुम्ही मला मेसेज करा. आणि दादा, थँक्यू सो मच. ओम साईराम. ओम साईराम. खूप बरं वाटलं. ओम साईराम. जे चांगलं होता सांगायचं होतं मी सांगितलं. हो हो हो. कोणाला वाईट वाटलं असेल तर माफ करा. हो. आणि ही सिरीज चालूच राहणार आहे. हा 4था भाग आहे. ओम साईराम. पुढे चालूच राहणार आहे. दादांचे बरेच काही बाबांना घेऊन एक्सपिरियन्स आहे. आजच्या पॉडकास्टमध्ये एक्सपिरियन्स सांगणं राहिलं, कारण इतकेच म्हणजे रेमेडीज होते. हो, थोडं सब्जेक्ट चेंज झाल्यामुळे ते राहून गेलं. पण पुढच्या पॉडकास्टमध्ये परत आम्ही बाबांचे काही अनुभव आहेत दादांसोबत घडलेले, त्यासकट थोडे रेमेडीज आम्ही पुढे चालू ठेवणार आहोत. सबस्क्राईब करा चॅनलला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर, आणि हा शेअर करा व्हिडिओ. थँक्यू सो मच. ओम साईराम.